बाकी काय केलं नाही. हा हिंदू समाज जागृत अवस्थेत आणण्याचं कार्य करण्याचा प्रयत्न केला, बाकी काहीच केलं नाही. भरगळलेला हा समाज स्वतःच स्वत्व विसरलेला होता, संस्कृती विसरला होता, संस्कार विसरला होता. त्यांना फक्त याची जाणीव करून दिली की तुम्ही कोण आहात, काय आहात आणि आता कसे वागताय. फक्त आणि फक्त त्यासाठीच सार्वजनिक गणेश उत्सवांची स्थापना केली. जागोजागी गणेश उत्सवांचा उत्सव व्हावा यासाठी प्रयत्न केले. कारण त्यातनं होणारे पोवाडे, कीर्तन, व्याख्यान यातून देशप्रेमाची जागृती झाली. काय केलं? काहीच केलं. हे सगळे बाकीच्यांनी केलं हो. व्याख्याने बाकीच्यांनी दिली, पोवाडे बाकीच्यांनी म्हटले. मी फक्त आणि फक्त त्यांना दिशादर्शन दिलं. सार्वजनिक शिवजयंती साजरा करण्याचा कार्यक्रम हा सुरू केल्यानंतर शिवरायांचे गुणगान या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाणं सुरू झालं आणि शिवरायांचा पराक्रम हा सामान्य जनतेपर्यंत पोहोचला. मी काहीच केलं नाही. फक्त त्यांना एक दिशा दाखवली, एक मार्ग दाखवला आणि एका महाराष्ट्राच्या सत्य सुपुत्राचं वर्णन त्यांना करून दाखवलं, त्याचा आठव करून दिला. बाकी सगळं आपोआप केलं. कारण गणपती आणि शिवाजी महाराज महाराष्ट्राचं दैवतच आहे. छत्रपतींनी जे साम्राज्य उभं केलं ते किती खतर परिश्रमातून उभं केलं हे फक्त मनावर बिंबवलं. स्वराज्याची कल्पना दिली आणि त्याच वेळी मंत्र घेतला की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, तो मी मिळवणार. पण तरीही लोकांनी लोकमान्य ही पदवी मला दिली. त्यांना मी मान्य होतो आहे आणि कृपेने पुन्हा नाही. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत कुठेतरी तर माझं नाव राहील आणि माझ्या देशबांधवांच्या तोंडी माझं नाव राहणं ही माझ्यासाठी अतिशय अभिमानाची. कितीही वर्ष झाले लोक बाकीचे विसरतील, लोकमान्याला कसे विसरणार. लोकांनीच लोकमान्य मला केलंय. मी काय केलं? मी काहीच केलं नाही. फक्त मनामध्ये कुठेतरी ऊर्जा, कुठेतरी देशप्रेम